नमस्कार. खाद्य मेजवानीमध्ये पुन्हा आपले मनापासून स्वागत आहे. फणस तर आपण नेहमीच खातो. आज आपण अशाच्या पौष्टिक फणसाच्या बियांची भाजी बघूया. भाजी बनवण्यासाठी आपणास लागणार आहे शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, थोडे फुटाणे, तीळ, धने आणि कापलेला कांदा. प्रथम आपण खोबऱ्याचे काप आणि तीळ खमंग भाजून घेऊ. त्यानंतर शेंगदाणे आणि धने सुद्धा भाजून घेऊ. सर्वात शेवटी कापलेला कांदा भाजून घेऊ. कांदा भाजल्यामुळे तवा थोडा ओलसर होतो आणि हे सामान भाजले जात नाही, म्हणून आपण कांदा नंतर भाजून घेऊ. फणसाच्या बिया काढून त्या स्वच्छ धुवून घेऊ. आता यामध्ये थोडे मीठ घालून कुकरमध्ये 2-3 शिट्या काढून घेऊ, म्हणजे त्या बिया छान वाफवून निघतात. आपण बघू शकता आपल्या बिया छान वाफवल्या गेलेल्या आहेत. आता या बियांची सर्व साल काढून घेऊ. आता भाजलेला कांदा, खोबरं, शेंगदाणे, फुटाणे, धने, तसेच यामध्ये थोडे जिरे आणि लसूण घालून मिक्सरमधून ह्याचा गोळा बनवून घेऊ. अशा प्रकारे आपला गोळा तयार झालेला आहे. आता कढईमध्ये तेल घालून घेऊ. तेल चांगले तापल्यानंतर थोडे जिरे तडतडून घेऊ. नंतर यामध्ये वाटलेला गोळा घालून छान असा परतवून घेऊ. गोळा थोड्या परतल्यानंतर यामध्ये हळद आणि लाल तिखट घालून पुन्हा गोळा 3-4 मिनिटं परतवून घेऊ, म्हणजे गोळ्याला छान तेल सुटेल. आता यामध्ये उकडलेल्या बिया आणि 2 ते 3 चमचे गरम मसाला घालून चांगले परतवून घेऊ. आता गरम केलेले पाणी यामध्ये घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून चांगली उकळी काढून घेऊ. वा, काय छान भाजी तयार झालेली आहे. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपले मनापासून आभारी आहे.